Hello students, good morning. Class 8th, section grammar, parts of speech. So students, we have already learnt about 5 parts of speech. In before 3 parts, you studied about noun, pronoun, adjective, verb, adverb, and today remaining part of the parts of speech we are going to learn about preposition, conjunction and interjection. विद्यार्थी मित्रहो, इंग्रजी ग्रामरमध्ये जे ग्रामरचे अनेक वेगवेगळे भाग आहेत, मग ते शब्दांच्या जाती असतील, टेन्स असेल, डिग्री असेल, वाक्याचे प्रकार असतील, क्वेश्चन टॅग असेल, क्लॉजेस असेल, अनेक प्रकार असे व्याकरणचे आपल्या इंग्रजीमध्ये आहेत. परंतु त्या सर्वांमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे शब्दांच्या जाती. एवढ्यासाठी महत्त्वाचं आहे की आपण कुठलंही वाक्य, मग ते मराठीतील असो, हिंदीतील असो, इंग्रजीमधील असो, कुठल्याही भाषेतील असो, कुठलंही वाक्य आपण लिहिल्यानंतर त्या वाक्यामध्ये जे शब्द असतात त्या शब्दाची जर आपण फोड केली तर प्रत्येक शब्द कुठल्या ना कुठल्या जातीमध्ये विभागलेला असतो. म्हणून शब्दांच्या जातीचा अभ्यास अतिशय सविस्तर करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस व्याकरणचा इंग्लिशचा अभ्यास करत असता त्यावेळेस रिपिटेशन हे खूप महत्त्वाचं आहे. परत परत अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण परत अभ्यास केला की आणखीन नवीन काहीतरी आपल्याला माहिती मिळत असते, नवीन उपप्रकार सापडत असतात, नवीन वाक्य सापडत असतात आणि मग आपलं दृढीकरण होत असतं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जो भाग आत्तापर्यंत पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 यामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे त्याचं रिपिटेशन करून समग्र एकदा सगळ्या शब्दांच्या 8 जातीचा अभ्यास करणं, त्याची उदाहरणं पाहणं, त्याच्या डेफिनेशन्स लक्षात घेणं, या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. सो स्टार्ट. टुडे वी आर गोइंग टू लर्न रिमेनिंग पार्ट ऑफ द parts of speech. Number 6, preposition. Preposition means shabdayogi अव्यय. You know definition already, but see definition. A word that shows a relation of a noun and pronoun to another word is called a preposition. Very simple. Means in short, this is very important word. Relating word. So in English, preposition is very important because it shows a relation between noun and pronoun. नाम आणि सर्वनाम या दोघांमध्ये असणारं रिलेशन म्हणजे संबंध दाखवणारा जो शब्द असतो त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणत असतो. इन शॉर्टमध्ये त्याला इंग्लिशमध्ये रिलेटिंग वर्ड म्हणतात, संबंध दाखवणारा शब्द. हे खूप प्रिपोजिशन्स असतात इंग्लिशमध्ये. जसं जसं आपण वाक्य लिहू, अभ्यास करू, वाचन करू तसं तो आपल्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काही महत्त्वाचे घेतलेले आहेत. ॲट, बाय, टू, फॉर, इन, ऑन, अंडर, ओव्हर, बिलो, अबाव, बिटवीन, अमाउंट, विथ, नियर एक्सेट्रा. आपण काही उदाहरणाच्या सहाय्यानं समजून घेऊ आपण हे की प्रिपोजिशन हे कशा पद्धतीनं संबंध दाखवत असते किंवा प्रिपोजिशन नसल्यानंतर वाक्यामध्ये काय गंमत होते, वाक्यामध्ये काय मजा येते किंवा वाक्य कसं चुकीचं बनलं जातं. आपण काही उदाहरणाच्या सहाय्यानं ते बघूया. फॉर एक्झाम्पल, माय पेन इज इन माय
पॉकेट. आता इन हे जे प्रिपोजिशन आहे ते बघा कसं आहे. या ठिकाणी नाम कोणतं आहे? माय पेन. माय पेन म्हणजे माझी पेन माझ्या खिशामध्ये आहे. आता बघा, जर हा इन शब्द आपल्याकडून लिहायचा राहिला किंवा इन शब्द नसेल तर काय होते पहा. माय पेन इज माय पॉकेट म्हणजे कसं वाक्य होते? माझी पेन माझा खिसा आहे. तर माझा खिसा म्हणजे इतर ठिकाणी आता इथं मराठीत काय राहिलं होतं आपल्या इथं? खिशामध्ये. आता बघा वाक्य कसं होते? माझी पेन माझ्या खिशामध्ये आहे. म्हणजे प्रिपोजिशन इतका महत्त्वाचा शब्द आहे की तो दोन नाऊन आणि प्रोनाऊन किंवा दोन शब्दामधलं जे रिलेशन आहे, काय रिलेशन आहे, काय नातं आहे, काय संबंध आहे, तो दाखवण्याचं काम करतो आणि वाक्याला अर्थपूर्ण बनवण्याचं काम करतो. आता इथं जर इन नसतं तर या वाक्याचा अर्थ तयार झाला नसता. असं एक मजेदार वाक्य आपल्या मराठीमध्ये, गाय झाडा बसली आहे. आता बघा या वाक्यातून काय लक्षात येते आपल्या? गाय झाडा बसली आहे म्हणजे काय? गाय झाडावर बसली, गाय झाडाखाली बसली, गाय झाडाच्या मागे बसली, काहीच अर्थ लक्षात येत नाही. म्हणजे इथं जर शब्द असा असता, गाय झाडाखाली शब्द असता इथं मराठीमध्ये, तर वाक्य कसं झालं? गाय झाडाखाली बसली आहे. अशा पद्धतीनं आपल्याला प्रिपोजिशनचं महत्त्व त्या वाक्यामध्ये लक्षात येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, ही लिव्ज इन पुणे. तो पुण्यामध्ये राहतो. इन म्हणजे मध्ये, आतमध्ये. इन शब्दातून नाम बघा कुठं शब्द आला आहे? पुणे. इन पुणे, पुण्यामध्ये राहतो. नंबर 3, द बुक इज ऑन द टेबल. ऑन म्हणजे वर, पुस्तक टेबलवर आहे. नंबर 4, फ्रायडे कम्स बिफोर सॅटरडे. शुक्रवार शनिवार पूर्वी येतो. बिफोर म्हणजे पूर्वी. असे भरपूर प्रिपोजिशन्स आपल्या इंग्लिशमध्ये आहेत की त्याचा वापर रिलेशन म्हणजे रिलेटिंग वर्ड, रिलेशन म्हणजे संबंध दाखवण्यासाठी, शब्दयोगी अव्यय म्हणून त्याला म्हणतात. शब्दयोगी अव्यय की जो शब्द रिलेटिंग वर्डचं काम आपल्या इंग्लिशमध्ये करत असतो. म्हणून प्रिपोजिशन आताचे महत्त्वाचा आपला घटक आहे. नेक्स्ट आहे नंबर 7, कंजक्शन. उभयअन्वयी अव्यय. उभयअन्वयी अव्यय पाहत असताना हे आपल्याला ठराविक वाक्यामध्ये वाक्य जोडण्यासाठी दोन वाक्याचं बघा शब्दातून लक्षात येते. कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे जॉईनिंग वर्ड, जॉईन करणे, जोडणे. अशासाठी या शब्दांचा वापर इंग्लिशमध्ये केला जातो. सो यू नो ऑलरेडी डेफिनेशन ऑफ कंजंक्शन. उभयअन्वयी अव्यय, अ वर्ड दॅट जॉईन्स टू वर्ड्स, सेंटेन्सेस, फ्रेजेस, क्लॉजेस आर कॉल्ड कंजंक्शन. दोन छोटी वाक्य, शब्दयोगी अव्यय, क्लॉजेस यांना एकत्र जोडण्याचं काम जो शब्द करतो त्याला म्हणत असतात कंजंक्शन. मराठीमध्ये त्याला म्हणतात उभयअन्वयी अव्यय. इन शॉर्ट, जॉइनिंग वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, अँड, बट, ऑर, टिल, सच, ॲज, सिन्स, बोथ, ॲज वेल ॲज, आयदर ऑर, नायदर नॉर, नो सूनर दॅन, एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, राम इज टॉल अँड शॉर्ट. आता बघा हे दोन जोडण्याचं काम केलं. राम इज टॉल. राम कसा आहे? उंच आहे आणि मजबूत पण आहे. अँडनं जोडण्याचं काम केलं, या दोघांना जोडण्याचं काम केलं आहे अँड या शब्दानं, म्हणून त्याला म्हणतात कंजंक्शन म्हणजे उभयअन्वयी अव्यय. नेक्स्ट एक्झाम्पल, ही इज रिच बट ही इज अनहॅपी. तो श्रीमंत आहे. बघा हे एक छोटंसं वाक्य आहे. ही इज रिच, तो श्रीमंत आहे. बट, बट म्हटलं मागचं कट, बट न जोडण्याचं काम केलं. बट म्हणजे परंतु. बट ही इज अनहॅपी, परंतु तो उदास आहे, दुःखी आहे. बटनं ह्याला जोडण्याचं काम केलं म्हणून याला जॉईनिंग वर्ड म्हणजे उभयअन्वयी अव्यय. इट्स कॉल्ड कंजंक्शन. सो लास्ट पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश, इंटरजेक्शन. केवल प्रयोगी अव्यय, विस्मयादिबोधक म्हणतात त्याला. इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी. याचा वापर कमी प्रमाणात असतो, परंतु
याचा वापर इंग्लिशमध्ये वाक्यामध्ये ज्यावेळेस येत असतो त्यावेळेस त्याच्यापुढे इंटरजेक्शन एक्सप्लेनेशन मार्क म्हणतात त्याला. एक्सप्लेनेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, आपण त्याला मराठीमध्ये असं म्हणतो उद्गारवाचक चिन्ह. हे त्या शब्दाच्या पुढे आलेलं असतं, दिलेलं असतं. सो यू नो ऑलरेडी डेफिनेशन ऑफ इंटरजेक्शन. An interjection is a word which expresses some sudden feelings. सडन फिलिंग्स म्हणजे अचानक आपल्या तोंडून काही शब्द बाहेर पडत असतो. सुखद प्रसंगी, दुःखद प्रसंगी, काय एखादे आश्चर्य वाटल्यानंतर, अचानक एखादी घटना घडल्यानंतर आपल्या तोंडातून आपोआप जो शब्द आपसूक त्याला म्हणतो आपण, आपसूक जो शब्द बाहेर पडतो अशा शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. इन इंग्लिश इट्स कॉल्ड ॲन इंटरजेक्शन. फॉर एक्झाम्पल, हुर्रे, अलास, ओ, वाव, ब्राव्हो, हॅलो, हाय, वॉट. अशा पद्धतीनं हे काही ठराविक शब्द आपल्या तोंडून त्या प्रसंगी सडन म्हणजे अचानक, जाणीवपूर्वक नाही, असा अचानक सहज शब्द बाहेर येत असतो. आता मराठीत पहा ना, आपण रस्त्याने चाललेला असतो, शेतातून फिरत असतो समजा एखाद्या वेळेस आणि अचानक साप दिसले, बाप रे किती मोठा साप आहे असं म्हणत असतो. किंवा आपल्याला ठेच लागली, अचानक पायाला काय लागलं, जखम झाली तर अगाईग असं म्हणतो मराठीमध्ये आपण. जसं आपण असे शब्द सडन फिलिंग्स बाहेर पडत असतात तशाच पद्धतीने इंग्लिशमध्ये असे काही ठराविक शब्द असतात जे आपल्या तोंडातून बाहेर पडत असतात. फॉर एक्झाम्पल, अलास, सी इज डेड. अरे रे वाईट झालं, ती मृत्यू पावली. म्हणजे अशा पद्धतीने शब्द तोंडातून बाहेर पडत असतो. हुर्रे, वी हॅव वन द मॅच. एखादी क्रिकेटची मॅच, कबड्डीची मॅच, कुठली फुटबॉलची मॅच असेल ती जिंकल्यानंतर जो आनंद व्यक्त केला जातो त्यावेळेस हुर्रे म्हणून ओरडणं आपल्या तोंडातून बाहेर पडत असतं, खेळाडूच्या तोंडातून बाहेर पडत असतं. त्याला इंग्लिशमध्ये इंटरजेक्शन, मराठीमध्ये केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. हुर्रे, त्याच्यापुढे एक्सप्लेनेशन मार्क असतं. हॅलो, व्हॉट्स गोईंग ऑन हिअर. लक्ष वेधण्यासाठी हा शब्द वापरत असतात, हॅलो, हाय. अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी दुःखद प्रसंगी, आनंदाच्या प्रसंगी जे आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतात अशा शब्दांना इंटरजेक्शन असं म्हणत असतात. तर विद्यार्थी मित्रहो, आत्तापर्यंत आपण 8वीच्या दृष्टीनं तसेच पुढील इयत्तेच्या दृष्टीनं म्हणजे 8वी, 9वी, 10वीच्या दृष्टीनं जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये शब्दांच्या 8 जातीचा आपण 4 भागामध्ये अतिशय सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. परत एकदा रिमाइंड करत असताना तुम्ही अतिशय सोप्या भागामध्ये सोप्या आयडियानं असं लक्षात ठेवा की देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. ह्या शब्दांच्या 8 जातीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस तुम्ही आता ह्या सर्व 8 जातीचा परत हे जे 4 व्हिडिओ आहेत 4 भागामध्ये, हे 4च्या 4 व्हिडिओ परत बघायचे आहेत. त्याचं नोट डाऊन करायचं आहे आणि ज्यावेळेस आपली शाळा चालू होईल त्यावेळेस आपण याच्यावरून एक 20 मार्काची परीक्षा अशा पद्धतीची असते किंवा याच्यावर प्रश्न असा येत असतो, तुम्हाला वाक्य दिलेले असतात आणि प्रश्नावर असतो फाइंड आउट नाउन्स, प्रोनाउन्स, व्हर्ब्स, ॲडजेक्टिव्ह्ज, प्रिपोजिशन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्य देतात तुम्हाला एक 4-5 वाक्य आणि त्या वाक्यामधून तुम्हाला मग त्या वाक्यातील शब्दांच्या जातीचं बायफर्गेशन करायचं असतं किंवा शब्दांच्या जाती हुडकून त्याचं वर्गीकरण करायचं असतं. अशा पद्धतीनं तुम्ही याचा अभ्यास नियमित करायचा आहे आणि मग ज्यावेळेस आपली शाळा चालू होईल त्यावेळेस तुम्हाला त्या पद्धतीनं प्रत्येक जातीच्या
भागावर आणि समग्र 8 जातीवर प्रश्न विचारले जातील. ते तुम्ही नीट लक्षात ठेवायचे. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.